प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांना प्रेज द लॉर्ड। आज मी इथे आपणास महान्याय मिनिस्ट्रीविषयी थोडक्यात सांगू इच्छिते। महान्याय मिनिस्ट्रीचे विजन पास्टर आय जोसेफ यांना 1982 साली प्रभूच्या द्वारे देण्यात आले। तेव्हापासून आजपर्यंत विविध क्षेत्रामध्ये हे सेवाकार्य चालू आहेत। या सेवेचे 4 प्रकार आहेत। एक, संजीवनाची सेवा। या सेवेत प्रत्येक मंडळीमध्ये संजीवनासाठी प्रार्थना व प्रयत्न केले जातात। 2, सुवार्थ प्रचाराची सेवा। या सेवेद्वारे आम्ही विविध ग्रामीण भागामध्ये प्रचार करणे, हस्तपत्रिका वाटणे तसेच तेथील इच्छुक तरुणांना आमच्या बायबल कॉलेजमध्ये तयार करून ग्रामीण भागातील सेवा कार्यासाठी पाठवतो। 3, लिखित साहित्य सेवा। या सेवेद्वारे आम्ही हस्तपत्रिका लिहितो आणि छापतो। दैनिक मासिकाद्वारे वचनाचा उलगडा करून लोकांपर्यंत पोहोचवतो। 5, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरणे व दुष्ट आत्मे काढण्याची सेवा। या सेवेद्वारे आम्ही आजारी व पीडित लोकांसाठी प्रार्थना करतो। 5, समाजाच्या हितासाठी 2013 साली महानायम बहुउद्देशीय सामाजिक संस्था नोंदणीकृत करून स्थापना करण्यात आली, ज्या अंतर्गत विस्थापित कुटुंबातील मुलांना आजतागायत सांभाळून त्यांचे पालनपोषण, शैक्षणिक व आध्यात्मिक शिक्षण देऊन समाजासाठी एक जबाबदार व्यक्ती घडविणे म्हणून योजना आश्रमची स्थापना करण्यात आली। तसेच या संस्थेअंतर्गत विविध ठिकाणी आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर इत्यादी आयोजित करण्यात येते। तसेच पूरग्रस्त भागामध्ये अन्नसामग्री व औषध पुरवठा करणे व निराश्रित व भुकेल्या लोकांसाठी फीडिंग द हंग्री या उपक्रमाद्वारे अन्न व पाणी पुरवठ्याचे काम करण्यात आले होते। या सर्व सेवेसाठी आपण प्रार्थना व आपल्या आर्थिक सहाय्याने मदत करू शकता। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर QR कोडवर स्कॅन करून आपण आपले सहकार्य करू शकता। Greetings to you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान सामर्थी नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सलाम करतो। Once again we take this opportunity to rejoice with you as we meditate on the word of God. आणि पुन्हा एकदा परमेश्वरासोबत आम्ही आपल्या बरोबर आनंद साजरा करू शकत आहोत, कारण परमेश्वराचं वचन आज आम्ही पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। There is a great joy as we meditate on the scripture. कारण जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाचं मनन करतो त्यामध्ये अत्यानंद आहे। May his grace continue to capture us and lead us and guide us. परमेश्वराची कृपा आज आपल्याला प्रत्येकावर उतरून येवो आणि त्या कृपेने आपल्याला भरून काढो। May his Holy Spirit capture us and lead us. आणि पवित्र आत्मा संपूर्ण रीतीने आपल्यावर उतरून येवो आणि त्याच्या सामर्थ्याने तो आपल्याला भरो। Beloved, where are we in this world? प्रियांनो, आज या जगात आपण नेमके कोठे आहोत? What is happening? आज काय होत आहे? When you look at circumstances of the whole world, जर आपण संपूर्ण जगाच्या परिस्थितीकडे पाहिलं, we may be wondering what is happening and where are we? एखाद्या वेळेस आपल्याला विचार पडेल की काय होत आहे आणि नेमकं काय चाललेलं आहे। Let us turn to the book of 2 Timothy. मग तिमोथेच्या दुसऱ्या पत्राकडे आज आपण जाऊया। Let us turn to the book of 2 Timothy. तिमोथेला दुसरे पत्र, 3rd chapter. त्याचा 3रा अध्याय And then verse 1. आणि त्याचं वचन पहिलं। It says, but know this, that in the last days perilous times will come. वचन सांगतं, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे। Perilous times will come in the last days. शेवटच्या काळामध्ये कठीण दिवस येतील। We see everywhere perilous days and terrible times. आणि आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो की हा कठीण काळ आहे आणि कठीण दिवस आहेत। We are in the last days. आणि आपण त्या शेवटच्या काळामध्ये आज आलेलो आहोत। So in 3rd chapter verse 2, आणि म्हणून 3रा अध्यायाचं दुसरं वचन, he is giving the list of the 13 to 14 people, different kinds of people. आणि या दुसऱ्या वचनामध्ये 13 ते 14 गोष्टींच्या तो आपल्याला एक यादी देत आहे। When you see such people or such signs
let us remember that we are in the last days. आणि अशा प्रकारचे लोक जर आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसले तर आपण ओळखून घ्यावं की आपण शेवटच्या काळात आहोत. 3rd chapter verse 2 says, आणि 3रा अध्यायाचं 2रं वचन सांगतं, for men will be lovers of themselves. वचन म्हणतं कारण मनुष्य स्वार्थी होतील. Human beings are lovers of themselves. आणि मनुष्य जे आहे तो हा आता स्वार्थी झालेला आहे. And then they will take care of their own needs, then only they will think of others. आणि आजकालच्या दिवसामध्ये मनुष्य हा आधी स्वतःचा विचार करतो आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतो. Even in the church, मंडळीमध्ये सुद्धा they think of their own needs, ते आधी स्वतःचा विचार करतात and they can spend on their own clothing thousands of rupees. स्वतःच्या कपड्यांवरती हजारो रुपये ते घालवतात. When it comes to giving to God, पण जेव्हा देवाला देण्याची वेळ येते they search for the coins. तेव्हा खिशात असलेल्या चिल्लरचा किंवा नाण्यांचा शोध ते करतात. How about you today? प्रियांना तुमच्या बरोबर काय आहे? Do we give first place to God? आपण देवाला प्राथमिकता देतो का? Do we definitely give to God beyond our strength? आणि आपल्या क्षमते पलीकडे देवाला देण्याचा आपण प्रयत्न करतो का? If you are not giving beyond your strength, जर तुम्ही आपल्या क्षमते पलीकडे जर देवाला देण्याचा प्रयत्न करीत नाही then you are lover of yourself. तर तुम्ही स्वतःवर प्रेम करणारे बनता. And we read about such people in the book of Corinthians. आणि कोरिंथीकरस पत्रामध्ये सुद्धा अशा लोकांबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. Believers, विश्वासणारे but financially struggling believers. पण आर्थिक दृष्ट्या धडपडणारे असे ते विश्वासणारे होते. They were struggling in their problem. त्यांच्या समस्येमध्ये ते अडखळत होते. But when they were giving to God, पण देवाला ते द्यायचे they were different kinds of people. त्यावेळेला ते दुसरेच व्यक्ती बनून जात होते. Whoever you may be. आज तुम्ही कोणीही असाल, Today let us come into the presence of God and open ourselves and say whether I am a selfish or self-lover. मग आज आपले स्वतःचे अंतःकरण आपण उघडूया, देवासमोर स्वतःला पारखूया आणि आपण स्वतःचं परीक्षण करून पाहूया की मी नेमका कसा आहे, स्वार्थी आहे की इतरांचा विचार करणार आहे. We have to think and open our heart saying, Lord, search me. आज आपल्याला स्वतःचं अंतःकरण उघडण्याची गरज आहे आणि प्रभूला हे सांगण्याची गरज आहे की प्रभू मला पारख. And let my life become a life of selflessness. आणि प्रभू माझं जीवन हे निस्वार्थी असं बनव. Let us go to 2 Corinthians. कोरिंथीकरात 2ऱ्या पत्राकडे आपण जाऊया. 8th chapter, त्याचा 8वा अध्याय verse 2. त्याचं 2रं वचन. It says that in a great trial of affliction, the abundance of their joy and their deep poverty abounded in the riches of their liberality. ती अशी की संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदाचा अतिरेक व त्यांचे अत्यंत दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपत्ती विपुल झाली. Who were this group of people? मग नेमका हा लोकांचा समूह काय होता? They were not rich people. हे काही धनी लोक नव्हते, They were poor people. हे गरीब होते. They were going through tough time of poverty. आणि गरिबीतल्या त्या कठीण दिवसातनं ते जात होते. It says they were in deep poverty. आणि वचन म्हणतं की ते अत्यंत दारिद्र्यामध्ये होते. पण We see a paradox here saying they were in deep poverty. आणि या ठिकाणी आपल्याला एक विरोधाभास पाहायला मिळतो. जरी ते अत्यंत दारिद्र्यात होते But they were rich in liberality. पण देण्यामध्ये औदार्य संपत्तीमध्ये त्यांचं देणं अतिशय विपुल असं होतं. Whenever a servant of God comes to them, आणि जेव्हाही देवाचा सेवक त्यांच्याकडे जात असे they will not hide it, whatever they have, but they will open it and give it to the servants of God. And first they treat the servants of God
and later only they think of their own needs. तर त्यावेळेला स्वतः ते आधी स्वतःचा विचार करत नव्हते. आधी परमेश्वराच्या सेवकाला जे द्यायचं आहे, त्याच्या जे गरजेचं आहे त्या गोष्टी ते करीत असत आणि ते झाल्यानंतर जे काही उरत होतं त्याच्यामध्ये ते स्वतःचा विचार करीत असे. Beloved, this is what I see wherever I go. आणि प्रियांनो, हेच मला सगळीकडे पाहायला मिळतं जेथे कोठे मी जातो. There are many believers who are deep in poverty. कितीतरी असे विश्वासणारे आहेत जे अत्यंत दारिद्र्यामध्ये आहेत, But they were rich, they are very rich in liberality. पण देण्यामध्ये त्यांची औदार्य संपत्ती विपुल आहे. Which believer are you today? आज तुम्ही कुठल्या प्रकारचे विश्वासणारे आहात? I call them as the Macedonian believers. आणि मी त्यांना मासिदोनिया मधले विश्वासणारे म्हणतो. I tell them you are the member of Macedonian believers. आणि मी त्यांना म्हणतो की तुम्ही मासिदोनियातल्या विश्वासणाऱ्या बरोबरचे विश्वासणारे आहात. And I encourage them. I encourage you to give to God, and God will definitely lift you up in every situation. आणि मी त्यांना हेच सांगतो की तुम्ही आधी देवाला द्यायला शिका आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये उंच करील. Verse 3 says, तिसरं वचन सांगतं, Second Corinthians, कोरिन्थीकरात दुसरे पत्र 8th chapter, 8वा अध्याय verse 3. तिसरं वचन. For I bear witness that according to their ability, yes, and beyond their ability, they were freely willing. कारण त्यांनी शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. Beloved, when I came to, प्रियांनो, जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये आलो, I left everything and I came here as a loner here. आणि मी माझं जे काही होतं ते सगळं काही सोडलं आणि एकटा म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये मी सेवासाठी आलो. My mother, my known people, all relatives, my house, everything I left. माझी आई, माझे ओळखीचे लोक, जे काही माझं होतं सगळं काही मी सोडलं. Everything was left. सगळं काही सोडलेलं होतं And came for the ministry with only one dress. आणि एक जोडी कपड्यासहित या सेवा कार्यासाठी मी उतरलो. Did God leave me just like that? परमेश्वर मला असंच सोडून देईल का? No. नाही प्रियांनो, He gave me a house right in Maharashtra. महाराष्ट्रामध्येच त्याने आज मला माझं घर दिलं. And then he gave me everything whatsoever needed. आणि ज्या कुठल्या गोष्टीची मला गरज होती ती प्रत्येक गोष्ट देवाने मला पुरवली. Even today, आजही those who are ministers, those who serve the Lord, we don't allow them to go empty-handed whenever they come. आणि जेव्हाही देवाचे सेवक आमच्याकडे येतात कधीही ते रिकाम्या हाती इथून परत जात नाही. Because we have tasted the bottom of the poverty. कारण त्या दारिद्र्याचा तळ आम्ही पाहिलेला आहे. We have gone and touched the bottom of poverty. आणि त्या दारिद्र्याच्या तळाला आम्ही स्पर्श करून आलेलो आहोत. Today, you, whoever you may be, आणि म्हणून आज तुम्ही जे कोणीही असाल, those who are listening to our message today, आणि जे आज ह्या सेवा संदेशाला ऐकत आहेत, you may be going through utter poverty. एखाद वेळेस तुम्ही त्या दारिद्र्याच्या तळाशी असाल. Maybe you are rich in poverty like Macedonian. आणि या मासिदोनियातील लोकांप्रमाणे एखाद वेळेस तुम्ही त्या दारिद्र्याच्या अत्यंत दारिद्र्यामध्ये असाल. Maybe you are going through very difficult situation. आणि एखाद वेळेस त्या कठीण अशा परिस्थितीतून तुम्ही जात असाल And you do not know which way to take up. आणि तुम्हाला समजत नसेल की मी नेमका कुठला मार्ग स्वीकारावा. Critical situation around. परिस्थिती फार कठीण आहे आजूबाजूला. And when you are rich in liberality, पण जेव्हा तुम्ही देण्यामध्ये विपुल बनता, the Lord will not allow you to starve. तर परमेश्वर कधीही तुम्हाला भुकेलं ठेवत नाही. You know, I was telling to one brother about last week's situation. आणि एका बंधूला आम्ही मागच्या आठवड्यातील परिस्थितीबद्दल सांगत होतो. He was asking, how is the ashram? How are the children? आणि ते मला विचारत होते की तुमचा आश्रम कसा आहे, लेकरं कशी आहेत. Children are fine. They are growing in the Lord and growing in the Word of God. आणि लेकरं उत्तम स्थितीमध्ये आहेत, देवामध्ये, देवाच्या वचनामध्ये ते दररोज वाढत आहेत. But they don't have anything to eat. पण बऱ्याच वेळेस त्यांना जेवणासाठी सुद्धा काही नसतं. Then he asked, then did they go through starving?
मग त्यांनी विचारलं, मग ते काय भुकेले राहतात का? I told no. मी म्हटलं नाही, Some miracle will happen. काहीतरी चमत्कार घडेल. And then by their lunch is provided. आणि त्यांच्या दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी जेवण उपलब्ध झालेलं असतं. They may not have anything to eat in the night. एखाद्या वेळेस रात्री त्यांच्यासाठी काय बनवायला काही नसेल. God performs a miracle right there and night meal is provided. परमेश्वर त्या ठिकाणी चमत्कार घडवतो आणि रात्रीचं जेवण उपलब्ध होतं. Not even one day they were starving. आणि एकही दिवस असा झाला नाही की ते भुकेले झोपले. And they themselves willingly come forward to ask for fasting prayer. आणि लेकरं स्वतःहून येतात, विचारणा करतात की आपण उपवास प्रार्थना कधी करायची. They are ready to go and sacrifice their lunch or dinner and sit in the presence of God. आणि ते त्यांचं दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण त्यागण्यासाठी तयार असतात आणि देवाच्या सानिध्यामध्ये बसतात. They are ready to sacrifice their sleep and sit in the presence of God whole night. आणि त्यांची झोप ते बाजूला सोडतात आणि होल नाईट प्रेयर साठी त्या ठिकाणी येऊन बसतात. Shall we close our eyes, look God in prayer? आज पुन्हा एकदा आपले डोळे आपण बंद करूया, परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. One side we see selfishness everywhere. एका बाजूला आपण स्वार्थीपणा सगळीकडे झालेला पाहतो, But other side we need to rejoice in our suffering. पण दुसऱ्या बाजूला आपल्या त्रासामध्ये आपल्याला आनंद करायचा आहे. Let's close our eyes. आपले डोळे आपण बंद करूया, Let's look God in prayer. परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. Father, we thank you for your word which came with all clarity. प्रभू, पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो की अगदी स्पष्ट रीतीने तुझं वचन आज आम्हापर्यंत आलं. Thank you for your word which came with all power of Father. प्रभू, तुला धन्यवाद देतो की सर्व सामर्थ्याने भरून तुझं वचन आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. In Jesus' name we commit your children who are listening to your word, O Lord. आणि प्रभू, येशूच्या नावामध्ये प्रभू तुझे लेकरांना विशेष करून आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो, जे तुझं वचन आज पाहत आहेत. Some of them may be going through the terrible poverty which Macedonians went. आणि एखाद वेळेस प्रभू त्यातले काही प्रभू मासिदोनियातल्या लोकांप्रमाणे अत्यंत दारिद्र्यातून जात असतील. Some of them may be sick, O Lord. काही आजारी असतील. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये, Jesus' name. येशूच्या नावामध्ये Touch them right now. याच वेळेस त्यांना स्पर्श कर. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये Let your power enter into every part of the body. प्रभू तुझं सामर्थ्य त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये उतरून येऊ. Heal them right now. याच वेळेस तुझ्या आरोग्याने त्यांना भर. May your grace flow through like their lives, O Lord. प्रभू तुझी कृपा त्यांच्या जीवनामध्ये याच वेळेस उतरून येऊ. Touch them, touch their families. प्रभू त्यांना स्पर्श कर, त्यांच्या कुटुंबांना तू स्पर्श कर. Bless them and use them mightily for your glory. प्रभू त्यांना आशीर्वादित कर आणि तुझ्या गौरवासाठी महान रीतीने वापर. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे ही प्रार्थना पिता तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आशा आहे आपण या संदेशाद्वारे आशीर्वादित झाला असाल. जर आपल्याला काही प्रार्थना विनंती असतील तर आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता. आपणाला आजची सभा कशी वाटली हे आपण आम्हाला फोनद्वारे, ईमेलद्वारे कळवू शकता. देव आपणा सर्वांना आशीर्वादित करो. धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांना प्रेज द लॉर्ड. आज मी इथे आपणास महान्याय मिनिस्ट्रीविषयी थोडक्यात सांगू इच्छिते. महान्याय मिनिस्ट्रीचे विजन पास्टर आय जोसेफ यांना 1982 साली प्रभूच्या द्वारे देण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत विविध क्षेत्रामध्ये हे सेवाकार्य चालू आहेत. या सेवेचे 4 प्रकार आहेत. 1. संजीवनाची सेवा. या सेवेत प्रत्येक मंडळीमध्ये संजीवनासाठी प्रार्थना व प्रयत्न केले जातात. 2. सुवार्ता प्रचाराची सेवा. या सेवेद्वारे आम्ही विविध ग्रामीण भागामध्ये प्रचार करणे, हस्तपत्रिका वाटणे तसेच तेथील इच्छुक तरुणांना आमच्या बायबल कॉलेजमध्ये तयार करून ग्रामीण भागातील सेवा कार्यासाठी पाठवतो. 3. लिखित साहित्य सेवा. या सेवेद्वारे आम्ही हस्तपत्रिका लिहितो आणि छापतो. दैनिक मासिकाद्वारे वचनाचा उलगडा करून लोकांपर्यंत पोहोचवतो. 5. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरणे व दुष्ट आत्मे काढण्याची सेवा. या सेवेद्वारे आम्ही आजारी व पीडित लोकांसाठी प्रार्थना करतो. 5.
समाजाच्या हितासाठी 2013 साली महानायम बहुउद्देशीय सामाजिक संस्था नोंदणीकृत करून स्थापना करण्यात आली, ज्या अंतर्गत विस्थापित कुटुंबातील मुलांना आजतागायत सांभाळून त्यांचे पालनपोषण, शैक्षणिक व आध्यात्मिक शिक्षण देऊन समाजासाठी एक जबाबदार व्यक्ती घडविणे म्हणून योजना आश्रमची स्थापना करण्यात आली. तसेच या संस्थेअंतर्गत विविध ठिकाणी आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर इत्यादी आयोजित करण्यात येते. तसेच पूरग्रस्त भागामध्ये अन्नसामग्री व औषध पुरवठा करणे व निराश्रित व भुकेल्या लोकांसाठी फीड इन द हंग्री या उपक्रमाद्वारे अन्न व पाणी पुरवठ्याचे काम करण्यात आले होते. या सर्व सेवेसाठी आपण प्रार्थना व आपल्या आर्थिक सहाय्याने मदत करू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर QR कोडवर स्कॅन करून आपण आपले सहकार्य करू शकता.